तर आज इकडे भाऊंच्या धक्क्याने घरातल्या लोकांना चांगलाच धक्का दिलेला आहे. कारण घरामध्ये शाळा चालू होताच टीम ए ची पहिल्यांदा त्यांनी शाळा घेतलेली आहे. कारण कॅप्टन्सी टास्क दरम्यान अरबाज ज्या पद्धतीने आरेराव करत होता, माझ्यासारखं बलदंड शरीर बायसेप असे कुणालाच नाहीत, हा एक त्याच्याकडे माज आहे ना, तर त्याच्यावरती कुणाकुणाला असं वाटतं की अरबाजचा असाच विचार आहे की त्याच्याकडे जास्त बॉडीची पॉवर आहे. तर सगळेच हात वर करतात फक्त जान्हवी आणि वैभव सोडून. पण जान्हवी आणि वैभव हे एकाच टीम मध्ये असल्यामुळे त्यांना अरबाज जो काही करतो ते सगळंच पटतं. पण हीच गोष्ट जर दुसऱ्या कोणी केली टीम बीच्या सदस्यांनी तर मात्र त्यांना राग येतो. मग त्याच्यामध्ये सूरज असू दे, वर्षा उसगावकर असू दे, धनंजय असू दे, आर्या असू दे, मग मात्र ते सांगतात की हा ॲटिट्यूड माझ्याजवळ नाही दाखवायचा. जसं की कचरा टाकताना त्याने ते झाकण लावलं आणि त्यामुळे जान्हवी कचरा टाकू शकली नाही, त्यामुळे ती सूरजला म्हणाली की हा माज माझ्याजवळ नाही दाखवायचा. आणि कॅप्टन्सी टास्क दरम्यान देखील वैभवने सूरजला धमकी दिली की एका बुकीत मुंडकं छाटीन. तर त्यांची ही भाषा ज्यावेळेस बाहेर आली त्यावेळेस मात्र जान्हवीचं तोंड उघडलेलं नव्हतं. आणि ज्यावेळेस वर्षा आणि निक्की यांच्यात देखील भांडण होतं त्यावेळेस सुद्धा अरबाज, वैभव आणि जान्हवी हे सगळे तिघे अंगावर जातात. तर अशा पद्धतीने टीम ए ची सगळीकडे दादागिरी दिसते. पण यावेळेस निक्की मात्र शांत होती आणि नो बॉल, व्हाईट बॉल हीच टाकत होती, असं इकडे रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे. तर जान्हवी मात्र किलरच्या लुकमध्ये आलेली आहे. म्हणजे तिने स्वतःची इमेजच किल करून घेतलेली आहे, असं इकडे यांचं म्हणणं असतं. सूरजला इकडे रितेश भाऊंनी जास्त त्याचं कौतुक केलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने त्यानं बिग बॉसच्या घराला आपलं घर मानून जे सगळ्यात हलकं काम असतं कचरा काढण्याचं, ते साफसफाईचं काम त्यानं किती निष्ठेनं केलेलं आहे. म्हणजे ते स्वतःचं घर समजून त्याने केलेलं आहे. एक निगेटिव्ह एनर्जी त्याच्यातून घराच्या बाहेर जात असते, असं इकडे ते एक्सप्लेनेशन देताना दिसतात. तर त्याच्यावरती सगळा महाराष्ट्र हा सूरजचं कौतुक करताना दिसतोय. पॅडी दादा फक्त इतर गोष्टी करताना दिसतात, बोलताना दिसतात, पण गेम मध्ये मात्र ते कुठेही दिसत नाहीत, असं इकडे रितेश भाऊने सांगितलेलं आहे. तर वर्षा ह्या प्रत्येकाला इन्स्टिगेट करत असतात. म्हणजे टीम ए चे जे सदस्य आहेत त्यांना इन्स्टिगेट करण्याचं काम करतात. आणि इरिना यांचा मराठी शिकण्याचा जो प्रयत्न आहे तो तुम्ही चालूच ठेवा. तर अभिजित, तुम्हाला तुमच्याच ग्रुपचे लोक पुढे येऊ देत नाहीयेत असंही मला दिसतंय. तर इकडे अशा पद्धतीने योगिताने सांगितलेलं आहे की मला प्लीज सर इकडे खूप त्रास होतो आणि मला इथून घरी जायचं आहे. तर योगिताचा हा डिसिजन आत्ता तरी सगळ्यांना चुकीचा वाटतोय, पण तुम्हालाही वाटतं का की योगिताने खरंच घराच्या बाहेर गेलं तर तिच्यासाठी ते चांगलं होईल? याबद्दलचं तुमचं मत आणि सर्वांनाच दिलेला भाऊंचा धक्का याबद्दलचं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.